आज म्हटलं रेसिपी करत एक गोष्टच सांगून बघावी। या गोष्टीत पण एक राजा आहे बरं का। पण तुम्ही घाबरून जाऊ नका, यावेळी मी तुमच्यासोबत आहे आणि माझ्याकडे आहे गवारीचा ठेचा। या किल्ल्यावर मात करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत शेंगा, मिरची, लसूण, गवारी। तर सगळ्यात आधी शेंगा मी इथं भाजून घेतलेले आहेत आणि आता लसूण आणि मिरची देखील एक चमचा, अगदी एक चमचाच तेल घालून मी तेलावर परतून घेणार आहे। लसूण आणि मिरची तेलात परतून होत आहेत तोपर्यंत आपण जे शेंगा भाजून घेतल्या होत्या त्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊयात। इथे जर तुम्हाला दाण्यांचे साल नको असेल तर ते तुम्ही काढू शकता। आता पुढच्या दोन गोष्टी लसूण आणि मिरची देखील आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत। मिरचीचा तिखटपणा आणि लसणाचा वास यामुळे आपले शत्रू नक्कीच घाबरतील। आता येतोय बरं का आपला राजा। मस्त अशी हिरवीगार गवार मी धुवून शिरा काढून त्या बारीक करून घेतलेल्या आहेत। 1 ते 2 चमचे तेलामध्ये हे बारीक गॅसवरच परतून घ्यायचे। आता आपण यामध्ये घालूयात एक महत्त्वाचा आणि या गोष्टीमधला सिक्रेट असा घटक, मीठ। अगदी 8 ते 10 मिनिटच या तेलावर परतून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जाईल। शेंगा, लसूण, मिरची या खलबत्त्यामध्ये आपल्या वाटून झालेले आहेत अगोदरच। आता आपण घालणार आहोत गवार। थोडी थोडी गवारी घालून मी हे वाटून घेणार आहे। अगदीच बारीक पेस्ट करायची नाही आहे, थोडीशी ओबडधोबड गवारी ठेवायची आहे। या सर्व गोष्टी व्यवस्थित एकत्र करून घ्यायच्या आहेत, ज्या गोष्टी आपल्या राजाला बलवान करतील। अरे वा, किल्ल्याचा दरवाजा तर उघडला, पण आता आहे कोड। काय असेल ते? हां, थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि जिरे मोहरीची फोडणी घालायची आहे त्यावर। ही फोडणी आपल्या वाटणात मिक्स करून घ्यायची आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। बरं झालं, आपला गवारीचा ठेचा तर तयार झाला। आता भाकरी किंवा पोळी तुम्हाला ज्यासोबत आवडतो त्यासोबत नक्की तुम्ही पण खाऊन बघा। हे तर झालं चव चटणीचा राजा, गवारीचा ठेचा। रेसिपी आणि अशा गोष्टीचा प्रकार कसा वाटला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। धन्यवाद।